विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावरील झाडांच्या फांद्या आणि वायरी तसेच अन्य मागणीसाठी संतोष जाधव यांचे निवेदन. मिरज शहरात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल 2026 रोजी निघणाऱ्या अभिवादन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर आवश्यक सोयी सुविधा करण्याची मागणी पुढे आली आहे. सांगली जिल्हा अध्यक्ष मराठा आघाडी RPI आठवले व श्री संतोष शिवाजी जाधव यांची सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या मिरज विभागाच्या उपायुक्तांकडे या संदर्भात निवेदन सादर केले. या निवेदनात नदीवेस येथील बौद्ध वसाहत ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गावर सायंकाळी 4 ते रात्री 10 या वेळेत मिरवणूक निघणार असल्याचे नमूद करण्यात आले. या मार्गावरील रस्त्यावरील खड्डे तातडीने दुरुस्त करावेत, विद्युत तारांमध्ये अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटाव्यात तसेच संपूर्ण मार्गाची स्वच्छता करावी अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची तसेच शौचालयाची व्यवस्था करण्याचीही विनंती करण्यात आली आहे. आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. 14 एप्रिल 2026 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती. त्यानिमित्तानं सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका, मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा अध्यक्ष मराठा आघाडी यांना निवेदन देण्यासाठी आलो आहे. शास्त्री चौकपासून ते जवाहर चौक, मिरज मार्केट, सिटी पोलीस स्टेशन, मंगल टाकी, मेरासाहेब बाबा दर्गा, रेल्वे स्टेशन व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा असा हा मिरवणुकीचा मार्ग आहे. या मार्गावरील जे काही खड्डे असतील ते खड्डे दुरुस्त करून घ्यावे. जे काही विद्युत तारामध्ये झाडाच्या फांद्या आलेल्या आहेत त्या फांद्या कट करून घ्याव्या व जिथे काही घाणीचे साम्राज्य आहे ते स्वच्छ करून घ्यावे व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व शौचालय एवढं महानगरपालिकेने आम्हाला याची व्यवस्था करून सहकार्य करावे व मिरजमधील जे काही सामाजिक कार्यकर्ते असतील त्यांनी जागोजागी पाणी वाटप करून आम्हाला सहकार्य करावे. गेले कित्येक वर्ष झाले फक्त एकच सामाजिक कार्यकर्ते, ते म्हणजे एकता मित्र मंडळाचे तात्या म्हणजे शंकरलाल परदेशी, हे सालावादप्रमाणे नूर हॉटेलच्या समोर एकता मित्र मंडळ चौक येथे सरबत वाटप व पाणी वाटप करून आम्हा भीमसैनिकांना ते प्रत्येक वर्षी सहकार्य करतात. असेच मिरजमधील जे काही सामाजिक कार्यकर्ते असतील यांनी जागोजागी पाण्याची व्यवस्था करून आम्हाला सहकार्य करावे. जय भीम, जय भारत.